नागपूरमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, पाहूया. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेजी यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. राज ठाकरे आल्यामुळे कुठे जागा काही सोडणार का त्यांच्याकरता, जरी त्यांनी बिनशर्त दिला त्याच्याबाबत काही चर्चा नाही, त्यांनी कुठली अट कुठली शर्त ठेवली नाही. मोदीजी देशाचा विकास करतायत आणि मोदीजींच्या नेतृत्वासाठी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. सर, विधानसभेसाठी तयारी करा अशा प्रकारचा आदेश सुद्धा मनसे सैनिकांना आज राज ठाकरेंनी दिलेला. बरोबर, त्यांचाही पक्ष आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे. आता पहिले लोकसभा तर होऊ द्या, तर लोकसभा झाल्यानंतर विधानसभेचं बोलू. आता पहिले लोकसभा आटपू द्या, त्यानंतर आपण विधानसभेवर बोलू. कुणावर? तुमच्या सेनेला त्यांनी चायनीज सेना असं म्हटलं. अच्छा, त्यांची कुठली आहे? कुठं बसा. अरे, ही शिवसेना बाळासाहेबांची आहे, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे, काँग्रेस प्रणित शिवसेना नाही. त्यामुळे हे बाळासाहेबांच्या विचाराला मूठमाती देण्याचं काम, तिलांजली देण्याचं काम, सावरकरांचा अपमान सहन करणाऱ्यांचं काम, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करताना जरा विचार करावा. आमची भूमिका स्पष्ट आहे. तुम्ही मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून या सत्तेच्या खुर्चीसाठी, स्वार्थासाठी, मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले, सोडले आणि धनुष्यबाण गहाण ठेवला आणि शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली आहे बाळासाहेबांच्या विचारांची. मनसे ने सपोर्ट किया है मोदी जी. बिल्कुल, मैं उनका तहे दिल से स्वागत करता हूं कि मोदी जी के नेतृत्व के लिए मोदी जी ने जो देश का विकास किया है, देश को आगे बढ़ाया है, और इसलिए उन्होंने महायुति को सपोर्ट किया है. उनको मैं धन्यवाद देता हूँ. तो उद्धव ठाकरे ने आज आपकी गवर्नमेंट को भेकर गवर्नमेंट, भक्कड़ गवर्नमेंट भी कहा है, उसके ऊपर आप क्या कहना चाहेंगे मोदी लेड गवर्नमेंट को? मोदी जी के ऊपर आरोप लगाने का तो उनको बिल्कुल अधिकार नहीं है.